माझे कर्मावली रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती सरदुरित काळी पापनासा घ्यावी घ्यावी माझी बाक जरी का मागेन आनिक सरदुरितो मथे काळी पापनासा या बंधू मने देवा शब्द तुकाची राखावा तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझा पिता तुझा पाया हे सारिता निराळे लवन मिळविता जळे माझा पिता तुझा पाया मुक्ती परली पंढरीराया तुका मने बळी जीव दिला पाया तळी माझा पिता तुझा पाया मुक्ती परली पंढरीराया तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत माझी बाका विकरुणा विनवा पंढरीचा राणा मने मजाटवा मुळ लवकरी पाठवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमते ते करा माझे वंचेले ते पाया पाचे नाही यासी वेगळे गोमते ते करा माझे तुका मने सोडल्या गाठे दिले मिठी पायाची गोमते ते करा माझे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण 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 कृष्ण जय जय राम कृष्ण राम 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 कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण जय
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले वो साजणी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय राम उपजोनिया उपजोनिया पुढती येऊन उपजोनिया पुढती येऊन उपजोनिया पुढती येऊन निया पुढती येऊन काला खाऊ दही भात 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 खाऊ दही भात उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम
वैकुंठी पाहिजे नाही, वैकुंठी पाहिजे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. उपदोनिया पुढती येऊ, 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 काला काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, उपदोनिया पुढती येऊ, उपदोनिया पुढती येऊ, पुढती येऊ, उपदोनिया पुढती येऊ, उपदोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ, काला खाऊ दही भात,
काला खाऊं काला काला खाऊं काला खाऊं काला काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊं दही भात काला खाऊं दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काही काल्याचे कमळ गाही काल्याचे कवळ काही कवळ काही कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कमळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे हे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचे
काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ काही कवळ कवळ काही कवळ कवळ काही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जय गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुदेव महाराज की जय विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जय गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की जय विठ्ठल 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 उपजोनिया पुढते वो उपजोनिया पुढते वो काला खाऊ दही भात वैकुंठी तो आयशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी तुका म्हणी वाळवंट बरवे नीट उत्तम एकमेका देवमुखी वैकुंठी तो आयसे नाही कवळ काही काल्याचे माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम
अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं आज हा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक कालाच्या प्रांतामध्ये असणारा विशेष मुहूर्त, त्या पावन मुहूर्तामध्ये पवित्र असलेला इंद्राणीचा तटाक आहे. साक्षात संजीवन समाधीस्थ माऊली चरणकमलासमोर या ठिकाणी येण्याचं, उपस्थित राहण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे. जसं काशीमध्ये कंकर कंकर में शंकर असं म्हटलं जातं, तसं या अलंकापूर क्षेत्रातल्या कणाकणामध्ये या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या माऊलींचा निवास आहे. 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा, जेथे देव येऊनी होती पक्षी, त्रैलोक्यातली सगळी तीर्थ माध्यान्ह कालाला जिथं स्नानाला येतात, अशा ह्या पवित्र पर्वामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत, जिवंत आहोत. आणि ते आपलं जीवन सफल आहे, ते अनर्थक नाही किंवा निरर्थक नाही. कारण मानव देह ज्याच्यासाठी दिला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, त्या आपल्याला हे नर शरीर किंवा मानव शरीर दिलेलं आहे भगवंतानी, ते भगवत प्राप्तीसाठी दिलेलं आहे. आणि त्या भगवत प्राप्तीच्यासाठी आपण या ठिकाणी एक सप्ताहाच्या रूपाने अनुष्ठान या ठिकाणी प्रारंभ केलं होतं. ते सुद्धा या ठिकाणी या कलियुगामध्ये असणारे एक सिद्ध पुरुष, या ठिकाणी प्रातस्मरणीय वंदनीय गजानन महाराज यांच्या ह्या क्षेत्राचं या ठिकाणी आज गजानन महाराज ज्ञानोबारायांच्या जवळ विद्यमान आहेत. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने आज हा काल्याचा दिवस आहे की संत सम्राट माऊली आणि सिद्ध महापुरुष या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या दोघांच्या नित्यसिद्ध असलेल्या ऐक्याचा काल्याच्या निमित्ताने आपल्याला एक प्रकारचा संदेश देत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. 5 दिवसामध्ये हे जे काही प्रवचन, पारायण, कीर्तन या निमित्ताने आपण जे काही अनुष्ठान केलं, त्या अनुष्ठानाचं पर्यवसान काल्यामध्ये झालं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची परिसमाप्ती जी आहे ते काल्याच्या कीर्तनाने व्हावी, असा एक अलिखित अशा प्रकारचा दंडक आहे. आणि त्या दंडकामध्ये असं आहे की हा कालाच का, तर श्रुतीमाता सांगते द्वैताद्वयी भयं भवती. तुम्ही आयुष्यभर व्यवहार केला किंवा परमार्थ केला, पण त्या व्यवहारामध्ये सुद्धा द्वैत जितकं विरळ होत जातं आणि जितकं जितकं सख्य भक्तीचा आपल्या जीवनामध्ये विकास होत जातो, तितका तितका आनंदाची अभिव्यक्ती होते व्यवहारात देखील. आणि परमार्थात देखील देव आणि भक्त दुजा नाही विचार. या ठिकाणी देव आणि भक्तांनी आयुष्यभर जे चिंतन करायचं, ते चिंतन ह्या प्रारंभाला त्याला असं वाटतं की ब्रह्मज्ञान जे आहे ते नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देवा ऐसे करी. त्यांनी अत्यंत दृढ रीतीने द्वैत सत्य आहे समजून जरी भगवंताचं भजन केलं, तरी या श्रुतीमातेचं असं मनोगत आहे की एक दिवस भगवान त्याला आपल्या स्वरूपापासून वेगळे राहू देत नाही. भगवान त्याला देव आणि भक्त दुजा नाही विचार या स्थितीवर आरूढ करून ठेवतात. आगा मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, ते शिवो भूत्वा शिवम यजेत. ते भक्त द्वैत करता करता अद्वैत स्वरूपाला प्राप्त होतात. आणि जे अद्वैत ह्या भारतीय सनातन वैदिक संस्कृतीमध्ये साधू संतांचा पुराणादिकांचा विचार आपण केला, तर त्या ठिकाणी काही कट्टर अद्वैती होते, तर त्या अद्वैती या ठिकाणी निर्विकल्प समाधी किंवा उन्मनी अवस्थेला सोडून त्या ठिकाणी देव आणि भक्त हे जे कल्पित अशा प्रकारचं असणारं द्वैत आणि वास्तव अद्वैताच्या अधिष्ठानावर ते पुन्हा ह्या भक्तिसुखाचा आनंद घ्यायला लागले.
त्याचे आपले मूलभूत आचार्य कोण असतील तर ते आहेत भगवान संत सम्राट माऊली. या ठिकाणी माऊली सांगतात की तैसे क्रियेचे नाम किरणस आहे परी अद्वैती भक्तीचे आहे, हे अनुभवाचे जोगे नोहे बोलायचे. वास्तविक अद्वैतामध्ये त्याला नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूही रघुराया. या ठिकाणी संपूर्ण निर्गुण निर्विकार असणारं असं परमात्म्याचं स्वरूप आहे. ते असंग आहे, उदासीन आहे, निष्क्रिय आहे, निष्कल आहे. असं असताना देखील या भक्तिप्रेमासाठी भगवंतांनी सांगितलं ना, आपण पीच वाटून दोही भागी. एकच तत्व जे आहे ते देव आणि भक्त यामध्ये दोन प्रकारचं झालं. आणि आनंद रूपता जी आहे ती आनंद रूपता अखंड अबाधित राहून त्या ठिकाणी आनंदाचा भोग घेण्याची युक्ती जी आहे ती संतांनी स्वतः माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन बुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाच्या गुणी वेधले. आपल्या ह्या संप्रदायामध्ये परवा एक पत्रकार आले होते. त्यांनी असं विचारलं की नेमकं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे, असं त्यांनी प्रश्न केला. तर त्याचा अर्थ असा आहे की नेमकं म्हटलं नेमकं म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं नेमकं म्हणजे तुमचं विशिष्ट अद्वैत आहे का केवल अद्वैत आहे का द्वैत सहिष्णू अद्वैत आहे किंवा शुद्ध अद्वैत आहे. जे काही दार्शनिक विचार आहेत तुमच्या दार्शनिक विचारामधला तुमचा पक्ष नेमका कोणता, वारकऱ्याचा पक्ष कोणता, असं त्यांनी विचारलं. त्याच्यावर उत्तर हेच आहे की जसं वेदाचीच प्रमाणं घेऊन सगळे हेच काय पण कट्टर द्वैतीसुद्धा त्याच्यावरच आहेत. इतकंच नाही तर वेदाचं खंडन करण्यासाठी देखील वेदाच्या मताचा अंगीकार करणारे नास्तिक देखील वेदामुळेच अवैदिक किंवा नास्तिक हे नाव त्यांना प्राप्त झालं. नास्तिको वेदनिंदका. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला ही मानवजात निर्माण झाली त्याच वेळेला परमात्म यस्य निश्वसितम वेदाः, त्या भगवंताच्या निश्वासातून जी ही वेदवाणी प्रगट झाली ती संपूर्ण मानवी जात परिपूर्ण रीतीनं सुखी व्हावी, दुःख संबंध रहित सुखाची तिला अनुभूती यावी, हा सगळा मार्ग श्रुतीने सांगितला. आता ज्याचा त्या सिद्धांताचा ज्यांनी स्वतंत्र बुद्धीनं विचार केला, मग ते जरी विद्वान असले तरीसुद्धा कोणत्याही मानवाची बुद्धी ही भ्रम प्रमाद करणापाठव विप्रलिप्सा ह्या दोषांनी युक्त असते. त्यामुळं मानवी विचार हा सगळ्या वेदाला कधीही गवसणी घालू शकत नाही. अपौरुषीय वेदाने जी आचारसंहिता सांगितली, ज्या प्रकारच्या भावना सांगितल्या, ज्या प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं ते परंपरेने म्हणजे सनातन वैदिक परंपरेनं जर आपल्याला गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, शास्त्र कृपेने आणि आपल्या अंतःकरण कृपेने जर कळला असेल, यथार्थ रीतीनं अवगम झाला असेल आणि याला सर्वात प्रबल प्रमाण अतींद्रिय गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी प्रबल प्रमाण वेद आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ प्रमाण कोणीही नाही. अशी जी अनुभूती आलेली आहे त्या वेदाचे सुद्धा अनेक प्रकारच्या पंथ किंवा संप्रदाय जसे निर्माण झाले, परंतु ह्या सर्वांचं जे गंतव्य आहे ते एकमेवा द्वितीय असणाऱ्या परमात्म्याकडे जाण्याचं आहे. तसं जेवढं वेदाचं मनोगत आहे तेवढं वारकरी संतांचं तेवढंच मनोगत आहे. विठ्ठल ज्या अर्थी त्यांनी सांगितलं की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनासी. किंवा काय पंडित ब्राह्मण वैश्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदी करुणी विशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदी करुणी विशाही. सकळांची येथे आहे
अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे कलियुगी उद्धार हरिनामे सगळाची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे कलियुगी उद्धार हरिनामे याच्यामध्ये सांगितलं की कलियुगी उद्धार हरीच्या नामे हा सिद्धांत सांगितला तर तो कुठपासून तर या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्ध त्याच्यावरून आधी करूनही वेश्या ही अशा सगळ्यांना ह्या संप्रदायामध्ये 18 पगड जातींना ज्यांनी समाविष्ट करून घेतलं आणि सगळ्यांना जे फळ ब्राह्मणाला मिळेल जे फळ वैदिक ब्राह्मणाला मिळेल तेच फळ चोखा मिळायला मिळेल अशी ज्या संप्रदायामध्ये वेदानुमोदित परंपरा यथार्थ रीतीनं स्पष्ट केली आणि त्याची अनुभूती घेतली असं ज्याचं मायपोट अत्यंत मोठं आहे किंबहुना वेदा एवढं नाही वेदालाही पोटात घालणार आहे असा हा वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल वेदाची आचारसंहिता जी आहे ती वारकरी संप्रदाय कधीच मोडत नाही. त्या ठिकाणी कर्मामध्ये जर भ्रष्ट असेल तर तो कायम कष्टी राहणार. स्वामी महाराज सांगायचे आचार भ्रष्टी सदा कष्टी अशी आचारसंहितेचं तंतोतंत पालन आहे. भावनेच्या प्रांतात जर म्हटलं तर आमचा एकविध आम्ही न धरू पालट ज्याच्या भावनेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यभिचार नाही अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे आणि ज्याच्या तत्वज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय किंवा विपरीत भावनेला स्थान नाही अशा प्रकारचा आचार विचार आणि भावना यांचा सम्यक समन्वय ज्या एका विभूतिमत्वामध्ये व्यक्तिमत्वामध्ये झालेला आहे तो हा मानव जातीतला श्रीमंत असा सांप्रदायिक मानव आहे महामानव आहे. त्याला संत म्हणतात किंवा त्याला वारकरी म्हणतात. विठ्ठल 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 ज्ञानोबराय एक अभंग आहे ना पंडित विठ्ठल गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृष्टीते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान. वारकरी संप्रदायाने अनुभूतीपूर्वक संतांनी ह्या मानव जातीला जर काय दिलं असेल तर ते हे दिलेलं आहे की ज्ञान तर पाहिजेत पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती जी आहे तिचा विकास झाला असताना मानवी जीवनामध्ये तो जरी प्रारब्ध भोगावं लागतं तत्वज्ञानी पुरुषालाही आणि यालाही भोगावं लागतं परंतु ह्या ज्ञानाचं नंतर जर कोणी प्रेम लक्षणात्मिका भगवंताची इष्टदेवतेची भक्ती करील तर त्या ठिकाणी त्याला हे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख अर्थात निरंकुशात तृप्ती त्याला प्राप्त होते. तो हमाला असेल की कलेक्टर असेल पण तो जीवनामध्ये महामानवत्व संपादन केलेला देव दुर्लभ अशा प्रकारचा हा पुरुष आहे आणि तो ह्या वारकरी संप्रदायाने ह्या जगाला उपदेशक म्हणून अनुष्ठानकर्ता म्हणून या ठिकाणी आदर्श पुरुष म्हणून मानलेला आहे आणि दिलेला आहे. विठ्ठल 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 वार्तिकारांनी एक लिहिलेलं आहे की बुद्धेर फलम अनाग्रहा खरं ज्ञानाचं फल आहे आग्रह सुटून जाणं आणि आग्रह रहित जीवन जर कोणाचं असेल ज्याला मुक्त जीवन आहे आणि आग्रह रहित आहे ज्याला तत्वज्ञान परिपूर्ण आहे ज्याच्यामध्ये भक्ती सिद्धांताची उच्च कोटीची परमोच्च कोटीची अनुभूती आहे कर्म विपाकाचा सिद्धांत आकाट्य रूपाने ज्याने आपल्या व्यवहारात अंगीकार केलेला आहे असा जो पुरुष आहे तो पुरुष एक ही निरंकुशा तृप्तीसाठी
ह्या भक्तीचं आलंबन करतो आणि ती जी भक्ती आहे ती सत्य नाही. त्यांनी लिहिलं कल्पितम द्वैतम. भक्त आणि देव हे कल्पित द्वैत आहे, पण ते कशासाठी आहे? भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम. अभेदुनी भेद राखीला वाढावया जगी वाढावया जगी प्रेमाची अभेदुनी भेद राखीला वाढावया जगे प्रेम सुख वाढावया जगे प्रेम सुख भेदुनी भेद राखीला वाढावया जगे प्रेम सुख वाढावया जगी प्रेम सुख भेदुनी भेद राखीला वाढावया जगी प्रेम सुख वाढावया जगी प्रेम सुख. अभेदुनी भेद राखेला अंगी. पहिला भेदाचा काय केला? पूर्णपणे निराश केला. भेदाचं कारण अज्ञान, आत्मस्वरूपाचा अज्ञान, त्या अज्ञानाचा पूर्ण अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केला आणि पुन्हा तोच भेद कल्पित भेद म्हणून वास्तव अभेदाच्या अधिष्ठानावर अंगीकार केला आणि त्या ठिकाणी उरले उपाधी कारणे ते त्वा वेचिले दर्शने. हा वारकरीच असा आहे की हा तत्वज्ञान संपूर्ण झाल्यानंतरही या ठिकाणी उरलेलं जे जीवन आहे ते जीवन अशा प्रकारे आपल्या देवतेच्या एक नातं जोडून त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, अशा प्रकाराने त्या ठिकाणी श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा प्रकारच्या नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या अति संतजनी. आणि ह्या भक्ती साधनाच्या द्वारा आपला तत्वज्ञ पुरुष जो आहे तो जीवनमुक्तीचा एक विलक्षण आनंद, म्हणजे त्याच्यामध्ये विलक्षण आनंद म्हणजे विषय तर नाही परंतु आनंद मात्र उत्तरोत्तर नित्य नूतन असा वृद्धिंगत होणार आहे. म्हणून ह्या वारकरी संप्रदायामध्ये जी श्रीमंती आहे ती श्रीमंती ह्या वारकऱ्याची आहे. विठ्ठल ज्या संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांच्या समाधीच्या प्रसंगी भगवान परमात्मा नेत्रातून अश्रुधारा वाहतात की देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी असं तोंड भरून भगवान परमात्मा वर्णन करतात. आणि तेच परमात्मा जेव्हा मंगळवेढ्याला 14 जणांच्यावर बुरुज कोसळला आणि त्याच्यामध्ये चोखामेळा महाराज गेले त्यावेळेला भगवंताला त्याच इष्टदेवतेला चोखामेळ्यांशिवाय करमत नाही. नामदेवरायांच्या द्वारा अस्थी मागून घेतात आणि भगवंताने ज्या वेळेला अस्थी आणल्या त्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल करत होत्या आणि भगवंताने आपल्या पितांबरामध्ये घेतल्या आणि अश्रू ढाळले आणि आपल्या समोर त्यांची समाधी ठेवली. हे 700 वर्षापूर्वीची कथा आहे. म्हणजे त्या काळातही जिथं जातीविद्वेषाला ह्या खऱ्या धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठानावर कोणतंही स्थान नव्हतं आहे की नाही, त्या काळात सुद्धा ह्या जातीविद्वेष दूर करणारा आणि सहज गतीनं असं नाही लोकांचं व्यावहारिक समाधान करणार नाही, वास्तवता काय आहे ह्या त्याची अनुभूती काय आहे. आमचं इष्टदेवतच असं आहे की उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त देखोनी म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती
तुका म्हणे भलत्याचे तुका म्हणे भलत्याचे तुका म्हणे भलत्याचे तुका म्हणे भलत्याचे विठ्ठल चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंत छंदमणी कोडकाने ऐकती विठ्ठल चित्ती धन्य तो विठ्ठल चित्ती धन्य तो भाग्यवंता छंदमणी कोडकाने ऐकती विठ्ठल 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 असो या ठिकाणी असा हा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांची शरीर भिन्न परंतु सर्वांचा आत्मा एक आहे हे ज्याचं तत्वज्ञान आहे. आणि त्या आत्म्याच्या एकतेचा अनुभव घ्यायचा असेल तर जीवनामध्ये उपाधिकृत भेद कितीही असू द्या परंतु त्या उपाधीच्या आत असणारं जे चैतन्य आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ह्या वारकरी संप्रदायाच्या पायिकांमध्ये सर्व उपाधीमध्ये असणारं चैतन्य एक आहे. उपाधीमध्ये भेद राहणारच आणि चैतन्यामध्ये कधीच भेद होणार नाही असं अकाट्य वेदाचा सिद्धांत ज्यांनी अंगीकारलेला आहे त्याला म्हणतात वारकरी. विठ्ठल आपलं चिंतन हे चाललं होतं की नानात्व जे आहे ते कल्पित आहे. कालाच का करायचा तर नानात्व ही कल्पना आहे आणि काला म्हणजे ऐक्य ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आपण स्वीकारावी म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कोणताही उत्सव असू द्या त्या उत्सवामध्ये मनुष्य म्हणतो खूप आनंद आला खूप आनंद आला खूप आनंद आला म्हणजे काय आला हा भोगता झाला आणि त्या ज्याचा आनंद भोगला ते भोग्य झालं. भोग्य आणि भोगता हे द्वैत किंवा भोग्य भोगता आणि भोग ही त्रिपुटी ही वेदाला मान्य नाही. खरा जो विशुद्ध स्वरूपातला आनंद आहे तो उपाधीचा निराश केल्यानंतर उपाधीचा बाध केल्यानंतर जीवनमुक्ती मिळते आणि उपाधीचा जेव्हा नाश होतो तेव्हा विदेह कैवल्य मिळतं आणि ती दशा जिवंत असताना याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याच्यासाठी आहे. अर्थात याच्यात ऐक्याचा निश्चय पाहिजे. या बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आणि म्हणून त्या काल्याचं विशेष महत्व आहे संप्रदायामध्ये की नाही तर काला केला आणि जर आपल्यामध्ये भेद वाढला तर तो काला झाला नाही ती कालवा कालव झाली. विठ्ठल हे प्रत्येक वेळेला काला करायचा. काल्यामध्ये हे लोक काय करतात भगवंताच्या चोऱ्यांचं वर्णन करतात गवळणीनं केलेल्या चेष्टाचं वर्णन करतात. बिचारे भाळे भोळे आहेत. हा भोळा वारकरी नाही. हा तुमचं जेव्हा सर्व बुद्धीची भोळ जिवेल त्यावेळेला जर तुम्हाला शरणागतीचं स्थान पाहिजे असेल तर हा वारकरी आहे. विठ्ठल विठ्ठल लोक म्हणतात की सगळे जे लोक आहेत ना आपले सगळे हे आलेले म्हणतात भोळे भाळे आहेत लोक. पण तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. त्यांचा सुशिक्षित लोकांची ह्याच्यामध्ये जास्त प्रवृत्ती नाही. ते सुशिक्षित नाही ते तथाकथित सुशिक्षित आहे म्हणजे अशिक्षितच आहेत. विठ्ठल 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 त्यातही मामांच्या भाषेत सांगायचं झालं तर जास्त नाही पण नाही तसं नाही.
पण जे आहेत ना ते असे निवडक रत्न आहे की या ठिकाणी ह्या जसं म्हणतात ज्याची हिऱ्याची दुकानं जी आहेत ती भाजीपाल्याच्या दुकानासारखी जास्त सापडणार नाही. तसे काही निवडक व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वांनी याचा अंगीकार केलेला आहे. ह्या दृष्टीनं संप्रदायामध्ये देखील त्यांची प्रवृत्ती आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येत नाही का हे माणूस शिकलेला आहे आणि त्याचा जो विचार आहे तो प्रगल्भ आहे. प्रगल्भ असला तरी स्वतंत्र बुद्धीनं कधीही आत्तापर्यंत ह्या जीवनाचा परिपूर्ण विचार कोणत्याही मानवाला होऊ शकला नाही. भगवान स्वतः सांगतात मी ईश्वर आहे, परंतु मी ईश्वराने तुला सांगितलं असेल म्हणून नको तू मानू अर्जुना. देव सांगतो काय ओवी माऊली सांगतात मी म्हणतो असं नाही. दुजे जवळ घडे तव संसार भय जोडे हे आपुलेनी तोंडे बोलती वेद. परमात्मा सांगतो मी जरी सांगितलं किंवा मनुस्मृतीत म्हणूनही जरी सांगितलं तर तुम्ही मानू नका, परंतु ऐसे बोलती वेद. वेदाने ही गोष्ट सांगितलेली आहे. अतिंद्रिय गोष्टीच्या बाबतीत वेद प्रमाण आहे. तेव्हा ज्या लोकांनी कितीही तर्क केले आणि तर्कामध्ये ज्यांची जिरली आणि ज्या वेळेला त्यांना सत्याचं अन्वेषण करावं वाटलं आणि त्यावेळेला त्यांच्या शरणागतीचं स्थान कोण असेल तर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. विठ्ठल विठ्ठल म्हणूनच आता शिक्षण कशाला म्हणतात. खूप पैसे असले, खूप मोठी नोकरी असली, परदेशातले अनेक दौरे केले म्हणजे तो सुशिक्षित आहे असं समजलं जातं. ही सुशिक्षिताची खरी व्याख्याच नाही. जर असं असतं तर आमचे हे बंधुवर्य डॉक्टर नेमाडे ज्ञानेश्वर महाराज नाव आहे त्यांच्या धर्मपत्नी दोघे डॉक्टर आहेत. त्यांचं नाव आहे मंजेरी. ज्याला म्हणतो ना तुलसी मंजेरी रूप जीवन जे पतीच्या ठिकाणी समर्पित करणं, ज्ञानेश्वराच्या ठिकाणी समर्पित करणं आणि त्याच्याद्वारा काय आहे पतीची या मता अनुसर्वणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. याचा अर्थ अशी दाम्पत्य आमच्याकडे आहेत की ज्यांनी शेवगावच्या ज्या गुरूंनी आपल्याला अनुग्रह केला त्यांचं 12 वर्ष त्यांचे पुण्यस्मरण करून हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय वासुदेव महाराज बारड आणि त्यांची पुण्यतिथी साधे वारकरी आणि हे सुशिक्षित यांनी जर हंबी कुच आहे म्हटलं असतं तर नतमस्तक झाल्याशिवाय हे तत्व हाताला आलं असतं का. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. एकटा चिरंजीव आहे, परदेशात शिकतो आणि तिथं हाताने स्वयंपाक करतो आणि हरिपाठ वाचतो. विठ्ठल 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 आणि तिथं ते आमची मुक्ताई व्हायला पाहते. विठ्ठल 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 तिथं आपलं भाग्य. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हे एवढं चिंतन कशासाठी आपण केलं की ह्या वारकरी संप्रदायामध्ये काला म्हणजे एक ऐक्य होणं महत्वाचं आहे. जितका भेदाचा विस्तार तितका दुःखाचा विस्तार आणि जितका अभेदाचं दळाढेव तेवढं आनंदाची अभिव्यक्ती. विठ्ठल 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 वेद सांगतो की जीवनात तुम्हाला सगळ्यांना कौटुंबिक सौख्य मिळायचे का, दाम्पत्य सुख तुम्हाला अनुभवायचे का, तुम्हाला गावाचा सगळ्या एकत्र आनंद भोगायचा का, सगळा देश आनंदी करायचा का. वेदाचा मंत्र आहे समगच्छध्वम समवदध्वम समो मनांशी जानताम. याचा अर्थ असा आहे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास करायला निघाले तर समगच्छध्वम एकाचा डावा पाऊल पुढे पडला तर सगळ्या देशाचा कुटुंबाचा पत्नीचा मुलाचा डावाच पाऊल पुढे पडला पाहिजे. जर उजवा पडला तर सगळ्यांचा उजवाच पडला पाहिजे. बोलायचं झालं समवदध्वम. त्यांनी सांगितलं सगळ्यांनी एखादा जण म्हणतो की आज आपल्याला आळंदीला जायचं, मित्रामध्ये एक म्हणतो तो आज जायचं म्हणजे जायचं मीच तुला म्हणणार होतो याला म्हणतात समवदध्वम.
समो मनांशी जाणताम. एक म्हणतो की आज सकाळपासून मला करमतच नाही, पाडव्याचा मुहूर्त आहे, काल्याचं कीर्तन आहे, ज्ञानोबारायांचं दर्शन होईल आणि मला वाटतं की आज जावं आता सकाळपासून. तो म्हणतो माझ्या मनात सकाळपासून हेच चालू आहे. याचा अर्थ मन वाणी हे जे आहे यांचं जर ऐक्य एकाच दिशेने सगळ्यांची जर वाटचाल राहिली तर सगळ्यांचं गंतव्य, सगळ्यांचं प्राप्तव्य, सगळ्यांचं ध्येय हे एकच असलं का सगळेच काय झाले, सगळेच एकाच दिशेने चालायला लागले. आणि ज्या ठिकाणी ऐक्याने चालणं आहे, ऐक्याने बोलणं आहे, ऐक्याचे संकल्प आहेत, तिथं दुःख संबंध विवर्जित केवळ निरस सुख आहे. विठ्ठल विठ्ठल असं आहे की या ठिकाणी ह्या जीवनामध्ये जे काही मनुष्याला दुःख येतं ते सगळं दुःख जन्म मरणामुळे येतं. मनुष्य जसा खाटेवर आल्यावर ताटीवर जाणार तसं याप्रमाणे म्हणतात की जो मनुष्य जन्माला येतो त्याला दुःखाला नाही म्हणता येत नाही. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नान म्हणू धनंजया जियापरी. या ठिकाणी देहाच्या गावाला आलो की जन्म मृत्यू निश्चित आहे. जोपर्यंत जन्म आणि मृत्यू यांचा मधला संधी जीवन आहे त्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहेत. गर्भवासाचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, बाल्यकालाचं दुःख आहे, यौवनाचं दुःख आहे, वार्धक्याचं दुःख आहे आणि मृत्यूचं तर दुःखच दुःख आहे. अशी सगळी दुःख आहे. म्हणून शास्त्रामध्ये विचार केला गेला की जर तुम्हाला दुःख टाळायचं असेल तर तुम्हाला जन्म येता कामा नये आणि हा जन्माचा अभाव तुम्ही करू शकले तर तुम्हाला दुःखाचा अभाव होईल. त्यालाच म्हणतात की जन्माभावरूप मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारचं ह्या वेदाचं तत्वज्ञान आहे, संतांचं तत्वज्ञान आहे. इथपर्यंत सांगितलं की त्या मनुष्याला जर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, जर त्याला ह्या जन्मात निश्चय झाला की मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशा प्रकारचं जे काही ब्रह्म ज्याला म्हणतात, जे केवल आहे, अद्वितीय आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये देशकाल वस्तू परिच्छेद नाही, ज्याच्यामध्ये स्वगत सजाती विजाती आदी भेद नाहीत, असं ब्रह्म मी आहे असं झालं की त्याची सरली येरधार आणि झाला सफळ व्यापार. हे वेद सांगतो, हेच वेद सांगतो. आणि वेदाचं हे तत्वज्ञान आपल्या संतांनी जसंच्या तसं मान्य केलेलं आहे. प्रश्न एवढा राहतो की या ठिकाणी वेदाचं खरं मनोगत जे जाणणारे संत आहेत ते म्हणतात हे ज्ञान तुम्हाला जरी झालं तरी स्वामी महाराज सांगायचे मिरच्याच्या बाजारात गेलं तर निरोगी माणूस असला किती तरी त्याला ठसका येईल. तसं ज्ञान झालं पण प्राप्तही पुरुषे इंद्रिय लाळिली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. ज्ञानी पुरुष जरी असला आणि आता मी मुक्त झालो असं जर म्हणत असेल आणि त्याच्या उर्वरित जीवन जे आहे त्या उर्वरित जीवनामध्ये त्याच्या अंतःकरणात थोड्या जरी विषय वासना असतील तर त्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा ह्या वासनेचे मुळं काय छेदिल्या वाचोनी तरलोशी कोणी न म्हणावे. ह्या वासनांचा क्षय झाला पाहिजे, इंद्रियावर विजय मिळवला पाहिजे. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बळते असं जगद्गुरु तुकाराम महाराज छातीला हात लावून तुम्हाला आम्हाला सांगतात की याचा अर्थ असा याच्या पुढचं जे जीवन आहे मरेपर्यंत त्याला प्रारब्ध लेश म्हणतात. उरले उपाधी कारणे जोपर्यंत देहाची उपाधी आहे तोपर्यंत त्या जीवाने ज्ञानोबारायांनी केलेली, तुकोबारायांनी केलेली, सगळ्या संतांना केलेली कल्पित द्वैतात्मक असणारी जी भक्ती आहे की ज्या भक्तीच्या द्वारा त्या जीवाला आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची काय सांगो झाले काहीची या बाही अशा प्रकारचा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे अशा प्रकारचा विलक्षण आनंदाची त्याला अनुभूती होते. आणि तो आनंद इतका असतो की स्वर्गीचे देवता देखील त्याच्याकडे पाहून लाळ घोटतात. या ठिकाणी ब्रह्मज्ञानी सुद्धा तुकाराम महाराज सांगतात घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. आणि ही संतांनी
अनुभवलेली आहे. आणि ह्याच जीवनाचं ज्ञानोत्तर जीवनाचं नाव काय, ज्याला आपण म्हणतो ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा विकास, याचाच अर्थ जीवनामध्ये काला असा आहे. विठ्ठल 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 तुम्ही म्हणाल की मग असे जे पुरुष आहेत त्यांनी परत जन्माला आले तर त्यांना दुःखच भोगावं लागेल. आज तुम्ही म्हणता की त्या ज्ञानी पुरुषाला शास्त्र हात जोडून सांगतं, तुला मी कोणत्याही प्रकारचा आदेश करू शकत नाही, मी तुला विधी सांगत नाही हे कर आणि हे करू नको, कारण तू स्वतःला देह समजत नाही. हे सगळे शास्त्राचे नियम कोणाला आहे? जो मी देह म्हणतो त्याला आहेत. पण जो मी आत्मा ब्रह्मरूप आत्मा आहे म्हणतो त्याला शास्त्राचे नियम नाही. पण असं जरी असलं, त्यांना कुठलाही श्रुतीचा अंकुश नाही, तरी सुद्धा ही निरंकुशा तृप्ती प्राप्त व्हावी म्हणून ते भक्तीचा अवलंबन जीवनामध्ये घेतात आणि त्याचं नाव आहे काला. विठ्ठल 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 आणि त्याच्यासाठी त्यांना आता काहीच वाटत नाही. त्यांना मला जन्म मरण टळलं आणि म्हणून आता जन्म मरण टळलं, आपण मोठा पुरुषार्थ केला असं त्यांना वाटत नाही. कारण जे जन्म आणि मरण देहाचे धर्म आहे, त्या देहाची आत्म्याच्या ठिकाणी कधी आत्म्याच्या ठिकाणी कधी सिद्धीच झाली नाही अशी त्याची स्थिती असल्यामुळं त्यांना तो पुरुषार्थ वाटत नाही. आधी मनुष्य बद्ध असावा आणि मग मुक्त व्हावा. मूळचाच काय आहे तो तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. मी जर मूळ बद्धच नव्हतो तर मुक्त झालो तरी काय म्हणायचं. पण पुरुषार्थ कशात आहे? जी भक्ती निरंकुशा तृप्तीच्या नंतरही जी भक्ती मनुष्याला जीवनात नित्य नूतन अशा प्रकारचा आनंद वृद्धिंगत करते, ती मुक्तीच्या नंतर असणारी स्थिती म्हणजे ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ती भक्ती आपल्या जीवनात घडावी त्याच्यासाठी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, असे तुकोबाराय मागणी करतात. म्हणजे आपले संत मागणी करतात. आणि एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याच्यासाठी आम्ही हा काल्याचा आनंद, हा भक्ती सुखाचा आनंद जर आम्हाला मिळत असेल तर आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. आम्हाला जन्माला येण्याचं काही भीती नाही. याचं कारण मर्म तुकाराम महाराजांना माहिती आहे. गर्भवासाचं दुःख का आहे? जन्माला यायचं म्हणजे शरीर धारण करायचं, म्हणजे गर्भवासात राहायचं. पण तुकोबाराय म्हणतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, गर्भामध्ये नाम आहे, त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही असं ज्ञान नाही, असा सिद्धांत असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात या अभंगाच्या पहिल्या चरणात, वैकुंठी ऐसे नाही
उपगोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजोनिया आम्ही परत येऊ, परत जन्माला येऊ, पुढती येऊ, परत येऊ, परत एकदाच का पुढती 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 किती वेळा परत जन्माला येऊ म्हणतात. जहा उपजोनिया पुढती येऊ. आणि येण्याचं कारण काय आता सांगितलं की येण्याचं त्यांना दुःख नाही. कारण जीवाचं जर पाहिलं ना आपल्या आता सोनोग्राफीचं युग आहे सध्या, परंतु आपण साधारणपणे गर्भाची स्थिती पाहिली तर गर्भ हा मान वाकवलेली असते, हात जोडलेले असतात, गुडघे पोटाकडे घेतलेले असतात, असा नमस्कार केल्यासारखा जास्त त्याची स्थिती ही असते. त्यांनी गर्भो गर्भाशयथा आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिले आभुग्न अभिमुखे शेते गर्भो गर्भाशयथा. तुकाराम महाराजांनी एक गर्भोपनिषद आहे त्याच्यामध्ये ही स्थिती वर्णन केली. त्याचा अनुवाद तुकाराम महाराजांनी केला. तो अभंग वेळा करी या दुःखा वेगळे एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे दुरिताचे जाळे उगवणे एक वेळा करी दुःख वेगळे एक वेळा दुरिताचे जाळे उगवणे दुरिताचे जाळे उगवणे. आठवील पाय हा माझा नवस पाय हा माझा नवस पाय हा माझा नवस पाय हा माझा नवस आठवीन पाय हा रात्रंदिवस पांडुरंगा रात्रंदिवस पांडुरंगा हवीना पाय हा माझा नवस दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा. गर्भ मध्ये तो गर्भ प्रार्थना करत असतो परमात्म्याला की या दुःखातून मला सोडव. हे मातेचं जे काही जठर कुहर आहे हे काही एअर कंडिशनचा बंगला नाही. त्या ठिकाणी मला इतकं दुःख क्लेश याच्यातून मला सोडव. मी आयुष्यभर तुझं भजन करीन आणि तुझ्या मनोगताप्रमाणे राहील. पण जीव इतका कृतज्ञ होतो की अगोदर गर्भामध्ये सोहम चिंतन करील अशी प्रतिज्ञा करतो आणि बाहेर आल्यावर कोहम म्हणतो किंवा जीवोहम म्हणतो, सुखी दुःखी जन्ममरण धर्मवान म्हणतो. त्याच्या बुद्धीला पूर्णपणे विस्मरण पडतं. परंतु हे जे महात्मे आहेत त्यांना गर्भवासात देखील या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाचं स्मरण असतं, कधी विस्मरण होत नाही. त्यामुळं ते जरी जन्माला आले तरी त्यांना अज्ञान मोह शोक ह्या कोणत्याच बाधा होत नाही. ते केवळ आपल्याला सगळ्या जगाला सुख देण्यासाठी ईश्वराच्या इच्छेने किंवा स्वतःच्या इच्छेने या मानवी देहाला येतात. आणि जसा एखादा मनुष्य चिखलात गुंतला तर चिखलात जाऊनच त्याला बाहेर काढावं लागतं, तसं तुमच्या आमच्यासारखा देह धारण करून जणू ते आपला उद्धार करण्यासाठी आलेले असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. आणि करणार काय तर काला खाऊ दही भात. या ठिकाणी दही आणि भाताचा काला सांगितलेला आहे. या ठिकाणी काला म्हणजे मिश्रण, कोणत्याही पदार्थाचं मिश्रण करता येतं, पण विरुद्ध पदार्थाच्या मिश्रणातून विषारी परिणाम उत्पन्न होतात.
विरुद्ध अशा प्रकारचा परिणाम त्याचा होत असतो. पण सजातीय पदार्थ केलं तर त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे बल आहे, वीर्य आहे, ते वाढत असतं. म्हणून दही आणि भात आपल्याकडे सांगितलेलं आहे. हे दही जे आहे वास्तविक ते दूध आहे, द्रव स्वरूपात आहे, परंतु त्याला विरजण घातलं का ते घनीभूत होतं, आहे की नाही. आणि तांदूळ जो पदार्थ आहे तो शिजवला आणि परिपक्व झाला की त्याचा भात होतो. म्हणजे ज्या संप्रदायामध्ये ज्ञान आणि भक्ती ह्या दोन गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये प्रेमरूपी विरजण टाकल्यामुळं तो निर्गुण निर्विकार परमात्मा सगुण साकार व्हावा लागतो, ते भक्तीचं सामर्थ्य आहे. आणि या ठिकाणी जो काही भात आहे तो भात म्हणजे या ठिकाणी निर्गुण निर्विकार परमात्म्याविषयी असणारे जे संशय आणि विपर्यय आहेत त्याचा पूर्णपणे निराश होऊन विशुद्ध स्वरूपात त्याच्याविषयी बुद्धीचा निश्चय होणं, परिपक्व अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो विपरीत भावना आणि संशय यांचा संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ हे भात आहे की नाही. आणि भक्ती सुख नाही आले अनुभवा तुम्ही देवा काय तुम्ही ज्ञान देवा काय करू, अशा प्रकारची दृढतर असणारी जी भक्ती आहे, जिचा प्रेमाचं विरजण टाकून ज्याच्या ठिकाणी त्या भगवंताला सगुण साकार स्वरूपाला आणलेला आहे. आणि मग तिथं मी भक्त तू देव ऐशे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा, अशा प्रकारची स्थिती आहे. हे त्या काल्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काला खाऊ दही भात. हे बाहेरचं काला हे आपलं एक प्रतीक आहे त्याचं, परंतु त्याचा अर्थ असा आहे की आत्मा तर सगळ्या स्वामी महाराज नेहमी सांगायचे आत्मा सगळ्यांचा एकच आहे. मग काय त्याच्यात करायचं? अरे अंतकरण तर नाना आहेत, पण सगळ्यांची अंतकरण नाना असली तरी सर्वांचा विचार सर्वांची धारणा एक असली तरच आत्म्याच्या एकतेचा उपयोग आहे. नाही तर आत्मा सगळा असंग आहे पण त्याच्याविषयी तू निसंग झाला, तुला आत्म्याचा काय उपयोग? विठ्ठल विठ्ठल वारकरी म्हटलं का केवळ एकांगी तत्वज्ञान नाही. वारकरी म्हटलं का एकांगी किती जरी असली तर द्वैतात्मक भक्ती हे त्याचा पुरुषार्थ होऊ शकत नाही. ज्याच्यामध्ये ज्ञान आणि भक्ती यांचं सामंजस्य ज्याच्या अनुभवाला आलेला आहे तो खऱ्या काल्याचा प्रसादाचा अधिकारी आहे किंवा तो त्याचा वतनदार आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना सांगितलं मग ह्याच्यापेक्षा तुम्ही म्हणता आम्ही वैकुंठवासी, मग आता वैकुंठातच राहणं चांगलं नाही का? तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला वैकुंठ नको, वैकुंठीचा वास आहे तया सुखा अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. हे अभंगाच्या द्वितीय वैकुंठी तो ऐसे नाही कवर काही काल्याचे, कवर काही काल्याचे, कवर काही काल्याचे. तो ऐसे नाही कवर काही काल्याचे, कवर काही काल्याचे, कवर काही काल्याचे. तुकाराम महाराज म्हणतात त्या वैकुंठामध्ये जरी तुम्हाला सलोकता, स्वरूपता, सार्ष्टी, समीपता, सायुज्यता ह्या सगळ्या 5 प्रकारच्या मुक्ती प्राप्त झाल्या तरी त्याच्यामध्ये सत्यत्वानं द्वैताचं यत्किंचित तरी भान असतं. त्या सत्यत्वाने यत्किंचित तरी भान असतं, त्यामुळं ती खरी मुक्तीच नाही. त्या 4ही मुक्ती आडनावाच्या मुक्ती आहेत. हां त्यांनी सांगितलं. आणि हा आनंद तिथं नाही, तिथं स्पर्धा आहेत, कलह आहेत, पुन्हा तो कालाने पुण्य संपलं की परत यावं लागतं. असं त्या वैकुंठामध्ये हा काल्याचा ऐक्याचा भक्तिप्रेमाचं आस्वादन त्या ठिकाणी करता येत नाही.
म्हणून म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. देवाच्या जवळ राहता येतं, देवाच्या लोकात राहता येतं, देवासारखं रूप पण मिळतं. त्याच्याशी किंचित त्याला आपण म्हणतो अकिंचित कर अशा प्रकारचा भेद ठेवून सायुज्यही प्राप्त होतं. तरीसुद्धा ह्या काल्याच्या ऐक्याचं जे सुख आहे हे सुख वैकुंठाला देखील नाही. मग ते सुखी तर कसं तुम्ही भोगता? अभंगाच्या तृतीयेच्या सुखी सुखे घालो अंबरे सुखी घालू अंबरी सुखी घालू अंबरी मुखे सुखी या काल्याचं कवळ म्हणजे काल्याचा जो आनंद आहे तो वैकुंठामध्ये घेता येत नाही. तिथल्या देवतांना परस्पर स्पर्धा आहेत. जे देवाच्या समीप गेले, लोकाला गेले, त्यांना वाटतं देवाजवळ जायला मिळायला पाहिजे, तो भाग्यवान आहे. समीप गेला त्याला वाटतं देवासारखं रूपच आलं पाहिजे. तिसरा येतो तो म्हणतो देवाचंच माझं स्वरूप एकच असलं पाहिजे. कोणी म्हणतो देवानी मला, देवाला जसं उत्पत्ती तिथेचा लयाचं सामर्थ्य ते जर मला कुठे ते तरी मला आलं पाहिजे. देवाच्या कृपेने विश्वामित्रासारखं थोडं का होईना आलं पाहिजे. विठ्ठल 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 त्यामुळं वैकुंठामध्ये अशा प्रकारचा हा काल्याचा आनंद घेता येत नाही. इथं आनंद कसा भोगतो हे तृतीय चरणात सांगतात. झालं एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. हे जसं होतो तो आट्यापाट्या हे जे खेळ आहेत तसाच हा आपल्या संत वाङ्मयामध्ये हुंबरी नावाचा खेळ सांगितलेला आहे. आम्ही आपले प्रातस्मरणीय वंदनीय आत्ताचे विद्यमान आपले ट्रस्टी आहेत बंधुवर्य देखणे महाराज, त्यांचे पिताश्री. तर त्यांना आम्ही सांगितलं की ह्या हुंबरीचं काय स्वरूप सांगता येईल का? तर ते म्हटले होते की मी नंतर सांगेल, पण ते काय आपल्याला ते परत योग आला नाही. ते म्हणे याचं मला पण अजून स्पष्टीकरण झालं नाही, तर मी याचं स्पष्टीकरण करून सांगेल, पण आमच्या मराठवाड्यात याचं अजून लोक मिळतात असं ते म्हटले होते, पण ते काय भाग्य आम्हाला परत लाभलं नाही. साधारणपणे त्याचं स्वरूप असं सांगितलं जातं की भोजनाच्या वेळेला दोघं जण समोर बसतात, जवळ बसतात, ताटाला ताट मांडून बसतात, परस्पराकडं सन्मुख केलेले असतात आणि एक घास घेतो आणि दुसऱ्याच्या तोंडात घालतो आणि दुसरा तो घास उचलतो आणि याच्या तोंडात घालतो. विठ्ठल विठ्ठल इथं काय आहे की जे हुम हुम हा असं त्याच्यामध्ये हुम, तो म्हणतो तू आता मी खाल्ला आता तुला हुम म्हणजे तू खा. ज्याच्यामध्ये स्पर्धा लागलेली असते की आपल्या स्वार्थासाठी नाही, दुसऱ्याच्या पोटासाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये स्वसुखाचा त्याग करून परसुखाचं निर्मिती कशी होईल यासाठी जो खेळ, क्रीडा किंवा एक आचारसंहितेचं प्रेमपूर्वक पालन केलं जातं त्याला म्हणतात हुंबरी. विठ्ठल विठ्ठल ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मग हे काय, एकाचा हात उष्टा हात त्याच्या तोंडात घालायचा. इथं युग कोणतं आहे? मास्क बांधल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, हात धुतल्याशिवाय तोंडात बोट सुद्धा घालायचं नाही. हे काल्यापुरता याचा सगळ्याचा विसर आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणूनच हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या ठिकाणी हे जे काही आनंद आहे याच्यामध्ये
परस्पर असणारे ह्या बाह्य जी अंग आहेत ही पूर्ण विसरून गेलेले असतात. अंतरअंग जे आहे ते अंतरअंग तत्वज्ञानात सुद्धा विसरून गेलेलं असतं. केवळ प्रेमाचा उत्कर्ष असतो आणि त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या राहत नाही. आम्ही ह्याला गेलो होतो जगन्नाथपुरीला आणि अत्यंत सोहळं पाळण्यामध्ये अत्यंत कट्टर असणारे आपले कैलास आश्रमांचे मंडलेश्वर आमचे रेपाळी महाराज होते माझ्याबरोबर. तर त्यावेळेला तिथं आम्ही तिथं पद्धत आहे 56 काय खंड्या भात शिजतो आणि मग तो प्रसाद देतात तो खायचा असतो. सगळ्यांनी आणतात आणि एका ठिकाणी खातात. तिथं खाली आसन घ्यायचं नाही. जगन्नाथपुरीला आसनावर जेवलं पाहिजे असा नियम नाही आणि उष्ट खायचं नाही असं नाही, उलट उष्ट खायचं एकमेकाला द्यायचं. तर ते आम्ही त्यांच्यापासून दूर बसत होतो. ते लगेच आमच्यामध्ये येऊन बसले, शेजारी पण येऊन बसले आणि परत हे आम्हाला प्रत्येकाला त्यांनी घातलं. पण आमचं धाडस होईना का त्यांच्या ताटात टाकायचं. मग त्यांच्या ताटात टाकले की त्यांनी सर्वांचं मिळून एकत्र खाल्लं. विठ्ठल 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 हा काला जो आहे तो देह भावनेच्या अतीत होऊन लुटलेली प्रेमाची ही लई लूट आहे. विठ्ठल 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 एकमेका देवमुखी स्वामी महाराज सांगायचे की अरे पती पत्नीला स्वतःच्या सुखासाठी स्पर्धा करू नका. मुलगा आणि वडील, आई आणि मुलगा स्वतःच्या सुखासाठी नका, मित्र नका. याच्या ठिकाणी मतदार आणि नेतृत्व करणार स्वतःच्या सुखासाठी करू नका. परस्पराच्या सुखासाठी त्याग जेव्हा होईल त्यावेळेला खऱ्या सुखाचा आविर्भाव होईल. विठ्ठल विठ्ठल आईला वाटलं पाहिजे की सर्व सुख माझ्या मुलाला कसं होईल, मुलाला वाटलं पाहिजे की माझी आई कशी सुखी राहील. ज्याच्या ठिकाणी त्यागात चढाओढ लागली तिथं सुख येत असतं. विठ्ठल विठ्ठल आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. तुका माने वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी ऐसे नाही औसे नाही काल्याचे वैकुंठ औसे नाही वैकुंठित ऐसे नाही कबळ काही काल्याचे काल्याचे कबळ काही काल्याचे काल्याचे कबळ काही काल्याचे वैकुंठे बाई आहे कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हा काला कुठे झाला तर यमुनेच्या वाळवंटामध्ये झाला. त्या वाळवंट हे बरव आहे, नीट आहे आणि उत्तम आहे असं म्हणतात. अनेक जणांनी याचं अनेक प्रकाराने चिंतन करतात. पण सहज थोडंसं आपण चिंतन करू, वेळही थोडाच आहे. याच्यामध्ये असं आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना वाळवंट. बघा वाळवंटामध्ये काय उगवतं? वृक्षराजी गवत काहीच उगवत नाही. वाळवंटामध्ये काही पेरलेलं कुठलंच उगवत नाही. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये
जे वाळवंट आहे, म्हणजे वाळवंट म्हणजे आपलं जीवन अशा सुचारू रूपाने जीवन जगावं की पुन्हा आपल्याला जन्म घेण्यासाठी प्रारब्ध भोगून संपलेलं असावं, क्रियमान असंगत्व बोधामुळे लागू नये आणि प्रारब्ध भोगून संपावं आणि संचित ज्ञानरूपी अग्नीनं दग्ध करून टाकावं. आता आपलं जीवन वाळवंट होईल. पण याचं एकच साधन आहे. एकच साधन काय आहे? ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. ज्ञानी विन एके उपाय करीशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुखी ये. या ठिकाणी तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. ज्ञाना वाचून दुसरं कोणतंही ह्या जीवनाचं शेवटचा आपला जन्म ठरायचा असेल आणि पुढचं जीवन वाळवंट व्हायचं असेल, जन्माभावरूप मोक्ष आपल्याला प्राप्त करायचा झाला तर त्याचं साधन आहे आत्मज्ञान. दुसरं कोणतंही साधन नाही आणि तेच सर्वात श्रेष्ठ साधन आहे. ज्ञानिया तो आत्मा माझा, ज्ञानी त्वात्मैव मे मतम असं भगवान गीतेमध्ये स्वतः प्रतिज्ञापूर्वक सांगतात. आणि अशी स्थिती असताना या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात बरवे नीट आणि उत्तम अशी त्या वाळवंटाचं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की आता तुकाराम महाराज ज्याला चांगलं लक्षात घ्या, बरवं नीट आणि उत्तम असं ज्याचं वर्णन केलेलं आहे ते वाळवंट म्हणजे ते काय आहे? ध्येय आहे. ते काय आहे? प्राप्य आहे वाळवंट. परंतु त्याचा मार्ग सगळ्यांना अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेचे द्यावे. वेदाने ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे ह्या साधनांचं अनुष्ठान सांगितलेलं आहे. कांडत्रय वेद कसा आहे? कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी. आणि गीतेमध्ये हे कांडत्रय सांगितलं. गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. तेव्हा या ठिकाणी मनुष्य जन्माला आल्यानंतर जर कोणी ज्ञानाचा अधिकारी नसेल तर त्या ठिकाणी त्यांनी कर्माचं अनुष्ठान करावं क्रमाने. त्याच्यानंतर त्यांनी कर्माचं अनुष्ठान केलं तर ते बरोबर आहे, ते त्याला चित्तशुद्धी देणार आहे. जर त्यांनी जी चित्ताची चंचलता घालवण्यासाठी जे की ज्ञानाचे प्रतिबंध आहेत त्यांनी उपासना करावी, त्याच्या चित्ताला स्थैर्य प्राप्त होईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी अंतरंग श्रवण मनन निधी ध्यासनाचा अवलंब करावा, म्हणजे संशय विपर्यय रहित होऊन त्या ठिकाणी त्याला केवळ अद्वैत तथाद्रष्टो स्वरूपे अवस्थानम ही उत्तम स्थिती आहे. याच्या आपण सगळ्या वाळवंटातच जातील. सगळ्यांना मोक्षच प्राप्त होईल, पण क्रमाने होईल, साक्षात नाही परंपरेने होईल. एवढा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय तुका म्हणे वाळवंट हे मनुष्य शरीर प्राप्त झालं तर याच्यामध्ये तुम्ही तत्वज्ञान जन्माभावरूप मोक्ष प्राप्त करणं हा परमपुरुषार्थ आहे. आणि हा परमपुरुषार्थ ह्या मनुष्य जन्माला आलं तरी कर्मठ असला तरी त्याला मोक्षच प्राप्त करायचं ध्येय असावं. तो उपासक असला तरी मला मोक्षच प्राप्त करायचं ध्येय असावं. आणि तो जर जिज्ञासू असला तरी त्याला मोक्षच प्राप्त करायचं आहे. आता त्या जिज्ञासूचे दोन प्रकार आहेत. एक आहे युक्तयोगी, त्या स्थितीला प्राप्त झालेला. आपलं जिज्ञासू म्हणण्यापेक्षा ज्ञानवानाचे दोन प्रकार आहेत. एक आयुष्यभर जन्मोजन्मी साधना करून आत्मज्ञान संपादन केलेलं आहे त्याला म्हणतात युंजान योगी. आणि ज्याला ज्ञान झालेलं आहे जसं ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर हे आपल्या कल्याणासाठी येतात. ते ज्ञान घेऊन जन्माला येतात. जन्माला आल्यावर ज्ञान होत नाही. आणि तुम्ही आम्ही खूप रडत आडखळत पडत हे ज्ञान अनेक जन्मजन्मांतरीच्या कष्टाने अर्जित करतो. नंतर त्या ज्ञानाच्या नंतर आपल्याला जर वाटलं की हे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळवायचं तर याच्यासाठी आपण पुन्हा जन्माला येऊ तर आपल्या हातात नाही. न इच्छनापी मोक्षसे. इच्छा जरी केली नाही तरी एकदा ज्ञान झालं की त्याला मोक्षच होत असतो. पण हे कोणासाठी? सामान्य पुरुषासाठी आहे, जिज्ञासासाठी आहे. त्याचा प्रकार आहे युंजान योगी, प्रयत्नाने ज्ञान संपादन केलेला. आणि दुसरा जो आहे तो युक्त योगी आहे, अधिकारी किंवा कारक कोटीतला पुरुष आहे. त्या पुरुषाला ज्ञान झालं तरी ईश्वराच्या इच्छेने किंवा स्वतःच्या इच्छेने जगत कल्याणासाठी तो येत असतो. आणि तो कल्पांतापर्यंत जसं ज्ञानोबारायांची समाधी वर्णन केलं का 128 समाधी आहे. किती कल्पांतापर्यंत हे पुन्हा पुन्हा अवतार धारण करतात जगाच्या कल्याणासाठी. आणि कल्पांताच्या वेळेला ते आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातात असं ब्रह्मसूत्रामध्ये त्याचा निर्णय
सांगितलेलं आहे. विठ्ठल 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 कालच एक जण आले होते, मोठे शिकलेले होते, तर त्यांनी सांगितलं की ह्या वारकरी तत्वज्ञानात एक कीर्तन ऐकलं, एक प्रवचन ऐकलं, एक पाठ ऐकला तरी जीवनामध्ये इतक्या गोष्टी आपल्याला कळल्या असं वाटतं की ज्या गोष्टींच्यासाठी आम्ही 10-10, 20-20 ग्रंथ वाचले तरी ज्याचा आम्हाला समन्वय आला नाही, ते वारकरी कीर्तनामध्ये एकाच कीर्तनात बऱ्याच गोष्टींचा सामंजस्य समन्वय आम्हाला कळून जातो. विठ्ठल 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 याच्यातून एक व्यंजनीन अर्थ घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ज्या माणसाच्या ठिकाणी विषयासक्ती आहे त्या माणसाने निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करावं, म्हणजे त्याला ह्या वाळवंटाकडे जाता येईल, मोक्षाकडे जाता येईल. जो मनुष्य या ठिकाणी मध्यम अधिकारी आहे त्याला कधी विषयाविषयीचं वैराग्य निर्माण होतं, कधी विषयाविषयीची आसक्ती होते, तो उपासनेचा भक्तीचा अधिकारी आहे. त्यांनी ज्ञानोबरायांची शरणागती करून भक्तीला आपलं जीवन समर्पित करावं. असा जो पुरुष आहे तर त्या विठ्ठल 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 त्याचं त्या ठिकाणी चित्त जे आहे ते स्थिर होईल आणि तो त्या ठिकाणी प्रतिबंध दूर होईल, त्याचा विक्षेप दूर होईल. याच्यामुळं याची पापवासना कर्म करीत असताना मलिन निंद्य कर्म करण्याविषयीच्या पापवासना नष्ट होतील कर्म केल्यावर, आणि तो उपासक जो आहे त्याचं चित्ताची चंचलता नष्ट होईल आणि तो ह्या मार्गावर पुढे अग्रेसर होईल. आणि तत्वज्ञ जो पुरुष आहे त्याने श्रवण मनन निधी ध्यासन या अंतरंग साधनाचा अवलंब केला तर त्याच्या जीवनातला भात होईल. भात होईल म्हणजे परिपक्व स्थिती येईल, जिच्यामध्ये निर्दोष कोणताही संशय विपरीत ज्ञानही नाही आणि संशयही नाही. भिद्यते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. आणि असं झालं की मग त्याला खऱ्या काल्याचा अनुभव येईल. उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आता हुंबरीचं एक सांगत होतो की त्याच्यामध्ये हुम हुम म्हणतात. खरा मनुष्य जो जीवनभर दुःख भोगताना हम हम करतो, अहम अहम मी मी असं करतो, ते दुःख देतात. आणि तर अहम न या ठिकाणी हूं तू घे, त्याच्यामध्ये तुझ्यासाठी हे माझं सोडून दे, त्यासाठी हा हुंबरी आहे. आणि अशा हुंबरीच्या खेळाचा आनंद हा काल्याच्या रूपाने आपल्याला भोगता येतो आणि ते भाग्य वारंवार वारकरी जीवनात येतं. काय लोक म्हणजे प्रत्येक आठवड्याला कसा प्रत्येक आठवड्याला काला कशाला, ऐके नाही. एकदा झाला ना, अरे 8 दिवस नाही, जे वेदांत आहे ना एका दिवसात विसरतो. काला म्हणजे ऐक्य ते एका दिवसात विसरतं, म्हणून 2 दिवसाचा उत्सव असला तरी काला करावा. विठ्ठल 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 तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आज हे पाडव्याचा महान पर्व आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या ठिकाणी आमच्या बंधुवर्य डॉक्टर साहेबांनी किंवा ताईंनी ठरवलं असतं तर त्यांना सप्ताह करता आला नसता. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला आणि मग तुम्ही आम्ही खेळीमेळी आपल्याला आईचं खायचं भोगत्या अवस्थेत आनंद घ्यायचा. विठ्ठल त्यांनी इथे वारकरी भुवन पण निर्माण केलं. सगळ्या विद्यार्थी जोपर्यंत ती वास्तू आहे तोपर्यंत कोणी आलं तर तिथं पारायण करू शकतं, राहू शकतं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचगे. आयुष्यात जास्त मिळवलं नाही. खरं जे आमच्या आयुर्वेदमध्ये डॉक्टर किंवा वैद्य कोणाला म्हणतात, ही मी या ठिकाणी स्तुती करत नाही, स्तुती करण्याचं हे ठिकाणही नाही, पण असं आहे जगात अशी माणसं आहे हे तरी माहीत कसं होईल. विठ्ठल 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 आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिलं वैद्य किंवा डॉक्टर कोणाला म्हणायचं, अनाथानाम रोगिनाम यस्तु पुत्रवत समुपाचरेत.
व्याधीनाम सम्यक अनुज्ञाता सब भिषक शब्दमाश्नुते. भिषक किंवा वैद्य त्याला म्हणतात की आपल्या समोर तळमळत असणारा जो रुग्ण आहे तो माझा पुत्रच आहे, आता अनाथ रुग्ण हा माझा पुत्र आहे असं समजून जो चिकित्सा करतो त्याला डॉक्टर म्हणतात. बाकीच्याला काय म्हणतात माहित नाही. विठ्ठल 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 आणि त्याच्यावरती आश्रमावरती ममता नाही. आमचे असणारे परमवंदनीय बंधुवर्य नंदकुमार दादा त्यांच्या ताब्यात देऊन ठेवले. यथा इच्छेशी तथा करू आणि चालू हे कार्य. आणि अशाच प्रकारचे हे जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांना भगवान ज्ञानोबारांच्या सत्तेतून आपण प्रार्थना करू त्यांना दीर्घ आयुरारोग्य प्राप्त हो, त्यांना ह्या अध्यात्माच्या प्रवासासाठी मनोबल शारीरबल आणि बुद्धिबल प्राप्त हो, आत्मबल प्राप्त हो. आणि आपला तुम्हाला आम्हाला देखील सर्वेत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनयात. याचा अर्थ असा आहे की आता पाडव्याच्या निमित्ताने माऊलीच्या सत्तेतून माऊलीच्या चरणाजवळ आपण प्रार्थना करू की आम्ही सर्वजण सुखी असोत, सर्वेत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वजण निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यन्तु सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि मा कश्चित दुःख भाग भवेत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशी ह्या पावन पर्वामध्ये माऊलींच्या ठिकाणी सादर सप्रेम सविनय कळवळ्याने आपण प्रार्थना करू. आणि या ठिकाणी आजचा जो काला आहे आपला तो त्या काल्याचा हा प्रसंग आपल्याला सांगायचा. तुम्ही म्हणाल मग आता सुरू होणार का? आतापर्यंत झालं ते काला नाही तर दुसरं काय होतं? विठ्ठल विठ्ठल पुढच्या वर्षी जर आपल्याला समजा जीवन मिळालं तर त्यावेळेला आपण केवळ पहिल्या मिनिटापासून काय करू? भगवंताच्या लीला सांगू आहे की नाही. तोपर्यंत आपण त्या ठेवून देऊ याच्यामध्ये. आणि मधल्या वर्षभर तुम्ही ऐकणारच आहे. तेव्हा आजच्या चिंतनाची ही परिसमाप्ती झालेली आहे. भगवंताने अनेक लीला या गोकुळामध्ये केलेला आहे. त्या गोकुळामध्ये भगवंताने आपल्या सवंगड्यासहित काल्याचा जो आनंद घेतलेला आहे त्याच्या काल्याचे काही अभंग होतील आणि यानंतर ह्या ज्ञानयज्ञाची आजची परिसमाप्ती या ठिकाणी होईल. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश वातु एकामेका वैष्णवनिका संभ्रम वातुलिया ब्रह्मादिका उत्तमलोका दाखवू वातु एकामेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे वाटू एकमेका बोलिले तुरे गिडी वाकुरी उत्तरे क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा क्षमापराध महा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.
झाले समाधान तुमचे धरतील चरण आता उठावीसे म्हणा येत नाही नारायणा सुरुवातीतपणे येथे सापडले केणे आता उठावीसे म्हणा येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निर्वाळीला आता उठावीसे म्हणा येत नाही नारायणा करून आरती आता ओवाळू श्रीपती मुरली नव धन्य काळ हा दिवस पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा मुरली नव धन्य काळ हा दिवस तुका वाहे ताळे उभा जन्मी कजवळी मुरली नव धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते गोवाळती धन्य धन्य ते लोक नित्य करती अवलोकन आरा पुढानी मुक्ता ओवाळती प्रेमानंदा धन्य धन्य ते लोकन नित्य करती अवलोकन नामा मने केशवराती देखुनी राहिलो तटके धन्य धन्य ते लोकन नित्य करती अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा लोभले ज्ञान अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा साधू संत मनोवेदना माझा रते ज्ञान राजा प्रगट भूय भूले विश्व ब्रह्म सुखेले राम जनार्दनी पायी सपक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा रते ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा टागवे सागरात पाषाण काढले तैसे तुकोबाने भंगारखिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा तुका तुलनेशी ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वर मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा नवतीन करणा डोळ्याने काही न रुचत हो हृदयालंघन आनंद बुजून भावी वाळून म्हणे ना हेतवावे माझ्या पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ प्रेमाचा सुता पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कल्पनेचे बाधा न कोणी काळी मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णाचा का भाविकासी म्हणे तया कल्याण जामुखी विधान पांडुरंगे कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी मागणे एक तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंगा या संता संगी निर्वेद समज दे काही न मागे तुका म्हणे आता उतार कोई ठेवी पायी संताची या संता संगे निर्वेद समज दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली